नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायभट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रिन्स कट ब्लाउजचा फ्रंट पार्ट कशा पद्धतीने स्टिचिंग करायचा ते सविस्तर दाखवणार आहे। तर बघा, हा अस्तर आणि पीस दोन्हीही मी इथे कटिंग करून घेतलेला आहे आणि फ्रंट पार्ट स्टिचिंग करताना एकदम प्रोफेशनल लुक मी इथे दाखवणार आहे। तर बघा, इथे बॅक पार्ट मी अगोदर स्टिच करून घेतलेला आहे, कारण बॅक पार्टमध्ये जे पाठीचा गळा आहे याच्यामध्ये आपल्याला बटन पट्टी निघते। तर इथे आपल्याला दाखवण्यासाठी मी बॅक अगोदर मी करून घेतलेला आहे। आता फ्रंट इथे सविस्तर आणि सावकाश एकदम अचूक चुका मी इथे दाखवणार आहे। कुठे तुमच्याकडून चूक होते आणि कुठे व्हायला नको आहे तेही मी तुम्हाला दाखवणार आहे। तर बघा, इथे दोन अस्तर आहेत, हे दोन्ही अस्तर एकत्र घ्यायचे आणि पिसाचे जे भाग आहे त्याच्या मध्यभागी ठेवायचे आणि एक इकडे आणि एक इकडे, या साईडला दोन बाजूला दोन काढून घ्यायचे आणि या पद्धतीने आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे। तर बघा, अस्तर मी कशा पद्धतीने जोडला आहे, फक्त एकाच हाताच्या मदतीने मी इथे अस्तर जोडलेला आहे। तर बघा, तुम्हीही याच पद्धतीने अस्तर जोडणार आहात। दोन हातही वापरले तरीही चालतं, पण मला सवय लागलेली आहे एक हात जो आहे मशीन ॲडजस्ट करायला, स्पीड जास्त कमी करायला, कातर उचलायला किंवा आपल्याला लॉक करण्यासाठीही लागतो, तर तो हात माझा दुसऱ्या कामांसाठी वापरला जातो। बघा, आता इथे दोन्ही अस्तर आतमध्ये ठेवले, पिसाकडे एक अस्तर या साईडला आणि एक अस्तर त्या साईडला घेतलेला आहे आणि पुन्हा चारी बाजूने जोडून घ्यायचं आहे। बघा, कुठलंही काम तुम्ही करताना याच पद्धतीने करून घ्यायचं आहे। बघा, म्हणजे काम एकदम व्यवस्थित आणि फिनिशिंगमध्ये येतं। अजिबात आपलं काम जे आहे ते खराब होणार नाही। त्यासाठी आपण इथे अस्तर बघा जोडून घेतलेला आहे। बरेच जण अस्तर जोडताना फक्त एका साईडने किंवा दोन साईडने टिपा टाकतात, असं न करता चारही बाजूने आपल्याला टिपा टाकणं गरजेचं आहे। म्हणजे काय होतं, इथे अस्तर एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट जोडलं जातं। तर बघा, इथे मी अस्तर जोडून घेतलेलं आहे। याच पद्धतीने तुम्ही हे अस्तर जोडून घेणार आहात। तर बघा, इथे चारही भाग मी जोडून घेतलेले आहेत। आता त्यानंतर या पद्धतीने साईडचं जे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे पिसाचं, ते आपल्याला कट करायचं आहे। फक्त अस्तर आपलं जेवढं आहे तेवढंच आपल्याला फॅब्रिक पाहिजे आहे, थोडंही कमी जास्त कटिंग करायचं नाही, एकदम ॲक्युरेट कटिंग करायचं। म्हणजे स्टिचिंग करताना कपडा आपला कमी जास्त जात नाही, एकदम परफेक्ट कपडा गेला की आपलं कामही परफेक्ट बनतं। तर बघा, या पद्धतीने साईडचं जे फॅब्रिक आहे ते आपण कट करून घेणार आहोत। आता इथे सगळं फॅब्रिक मी इथे कट करून घेतलेलं आहे। बघा, हा जो साईड पार्ट आहे याचं हे बघा मी कसं कटिंग केलेलं आहे। याच पद्धतीने तुम्हीही करून घेणार आहात। बघा, इथे मी सगळं कटिंग करून घेतलेलं आहे। आता याला जोडायचं कसं तेही तुम्हाला दाखवणार आहे। तर बघा, आता हे सगळे भाग आपले कटिंग केल्यानंतर जोडताना कुठल्या चुका होतात, तर जोडताना बघा आपला कपडा कमी जास्त पडतो, जरी पडला तरीही चालेल, पण वरच्या साईडने ॲक्युरेट आला पाहिजे। वरच्या साईडला बघा, इथे 1/2 इंच मी खालच्या कापडाचा कोपरावरती आणलेला आहे। सेम तुम्हीही याच पद्धतीने खालच्या कापडाचा, म्हणजे साईड पीसचा जो कपडा आहे तो वरती आला पाहिजे आणि जो गळ्याकडची जी पट्टी असते त्याचा कपडा खालच्या साईडला गेला पाहिजे, म्हणजे थोडासा कमी असला पाहिजे। जर असं जोडलं तर एकदम परफेक्ट जोडलं जातं, खालीवरी कपडा होत नाही। तर बघा, या पद्धतीने मी ते जोडून घेतलेलं आहे आणि खालच्या साईडला जरी आपल्याकडून कपडा थोडाफार कमी जास्त राहिला तरीही चालतं, कारण आपण तिथे एक्स्ट्रा घेतलेलं असतं कटिंगमध्ये। अर्धा-पाव इंचापर्यंत चालतं, जास्तही कमी पडलं तर चालणार नाही, कारण आपल्याला डबल उसवावं लागतं। तर बघा, इथे मी किती टिपा टाकलेल्या आहेत, तर 3 टिपा टाकून घेतलेल्या आहेत। बघा, इथे पफ किती व्यवस्थित आलेला आहे। आता दुसरा भागही सेम त्याच पद्धतीने जोडायचा आहे। तर बघा, याचा आता या पद्धतीने इथे कपडावरती आणलेला आहे कोपरा, त्यानंतर इथे 3च्या पॉईंटची मी टिप टाकून घेत आहे। या पद्धतीने 3च्या पॉईंटची टिप टाकायची आहे। कपडा अर्धा-पाव इंच कमी जास्त झाला तरीही चालतं, जास्त होऊ नये। बघा, आता एक टिप झालेली आहे, दुसरी टिप 3च्या पॉईंटनेच टाकत आहे मी आणि आता तिसरी टिप मला टाकून घ्यायची आहे। तिसरी एकदम कडेला टाकायची आहे, जेणे की आपण ओव्हरलॉक मशीन आपल्याकडे आहे किंवा नाही आहे, पण ओव्हरलॉक मशीन नसेल तर या पद्धतीने टिप टाकायची। आता बघा, हा जो शिलाई मार्जिनचा कपडा आहे एका साईडला कुठल्याही एका साईडला ओढून घ्या आणि त्याच साईडला अशा पद्धतीने वरतून दाबटीप टाकून घ्यायची आहे आपल्याला। तर बघा, इथे मी दाबटीप टाकून घेत आहे, दोन्हीचीही लगेचच मी इथे दाबटीप टाकून घेणार आहे। याच पद्धतीने तुम्हाला दाबटीप टाकून घ्यायची आहे।
बघा इथे पफ किती छान क्रिएट झालेला आहे। आता आपल्याला कोणता भाग ॲडजस्ट करायचा आहे। अगोदर बटन पट्ट्या सेम आहेत का चेक करायच्या आणि बटन पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत, कमी जास्त व्हायला नकोत। तर बघा त्यासाठी काय करायचं आहे, बटन पट्ट्या जोडण्या अगोदर आपल्याला साधी पट्टी जोडायची आहे। तर बघा हा पाठीचा जो भाग आहे कमरेचा साईडचा, तर तो चेक करून घ्या, त्याच्यावरती हा भाग ठेवून घ्या। बघा या पद्धतीने ठेवायचा। एक्स्ट्रा जर कपडा असेल तर तो कट करा आणि नसेल तर तो कट करूही नका, फक्त पाव इंच एक्स्ट्रा असू द्या, कारण इथे आपल्याला दुसरी पट्टी जोडायची असते आणि पट्टी जोडण्यासाठी आपल्याला पाव इंचाचं शिलाई मार्जिन लागतं। तर बघा आता इथे बटन पट्टी मी चेक केल्या, एकदम व्यवस्थित समोरासमोर आलेल्या आहेत, कुठेही कमी किंवा जास्त नाही आहेत। आता इथे काच पट्टी आपण बनवून घेणार आहोत। तर बघा एक टीप टाकायची सरळ, त्यानंतर दाब टीप टाकून घ्यायची आहे आणि ही जी पट्टी आहे ती वरच्या साईडला फोल्ड करायची आहे। बघा फोल्ड करताना जी अगोदर टीप टाकलेली होती त्या टिपेपर्यंतच फोल्ड करायची, जास्त फोल्ड करू नकात। तर बघा इथे मी फोल्ड करून घेतलेली आहे, म्हणजे आपली ही पट्टी बनवून झालेली आहे काच पट्टी। त्यानंतर आपल्याला हुक पट्टी बनवायची आहे। तर बघा हुक पट्टी ही सेम त्याच पद्धतीने वरच्या साईडने मांडायची आहे। काचपट्टी जी मांडली होती ती आतल्या साईडला मांडून वरच्या साईडला पलटी मांडली होती। आता इथे हुक पट्टी जी आहे वरच्या साईडला मांडायची आहे आणि आतल्या साईडला पलटी मारायची आहे। सेम त्याच पद्धतीने दोन्ही पट्ट्या, फक्त लेफ्ट राईट कशा पद्धतीने जोडायची ते समजून घेणं गरजेचं आहे। तर बघा इथे आतल्या साईडला फोल्ड केली आणि याच्यावरती टीप टाकून घेतलेली आहे। एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून घ्यायचं। त्यानंतर बटन पट्टी पुन्हा चेक करून घेऊयात कमी जास्त आहे का। तर बघा अजिबात कमी किंवा जास्त झालेली नाही आहे। तर आता त्यानंतर आपल्याला कमरेच्या पट्ट्या जोडायच्या आहेत। तर बघा इथे मी कमरेची पट्टी एक एक करून जोडून घेणार आहे। तर कशा पद्धतीने जोडायच्या, बघा इथे कमरेकडे एकदम व्यवस्थित मांडून घ्या, पाव इंचाचं शिलाई मार्जिन घ्या आणि इथे बघा कमी जास्त आहे तर ती जागा खालची सोडून द्यायची आहे आणि इथे सरळ टीप टाकून घ्यायची आहे। बघा या पद्धतीने टीप टाकताना जिथे आपला जॉईंट आलेला आहे इथे एखादा नॉच दिला तरीही चालतं पट्टीवरती। तर बघा इथे मी दिलेला आहे टीप टाकताना या पद्धतीने इथे मी, कारण इथे खालच्या साईडला थोडासा गोलाकार भाग असतो आणि ते व्यवस्थित व्हावं त्यासाठी इथे एक नॉच दिलेला आहे। तर बघा इथे आतल्या साईडला फोल्ड करून आपण जशी हुक पट्टी जोडतो सेम त्याच पद्धतीने इथे आपल्याला पट्टी जोडून घ्यायची आहे। तर बघा हा भाग किती व्यवस्थित झालेला आहे। बघा पफही बघा आणि खालच्या साईडलाही व्यवस्थित आलेला आहे, एकदम सरळ लाईनमध्ये। गळा बगलेचा भाग अतिशय सुंदर आहे। तर बघा इथे फक्त 30 इंच छातीचा हा ब्लाऊज आहे, खूप मोठा ब्लाऊज नाही आहे, तरी बघा किती सुंदर आलेला आहे। तर बघा इथे छोटीशी पट्टी फोल्ड केलेली आहे, त्यानंतर एक सरळ टीप टाकून घेतलेली। आता इथे आपण दाब टीप टाकून घेऊयात। एक्स्ट्राचं फॅब्रिक अगोदर कट करायचं आणि नंतर आपल्याला दाब टीप टाकून घ्यायची आहे। बघा इथे कपडा फोल्ड करून दाब टीप टाकून घेऊयात आपण। आता आतल्या साईडला ही पट्टी पूर्णपणे फोल्ड करून घ्यायची आहे आपल्याला। तर बघा इथे आतल्या साईडला पट्टी फोल्ड करून घेतलेली आहे, एकदम व्यवस्थित पट्टी आली पाहिजे। तर बघा इथे मी ही पट्टी आतल्या साईडला फोल्ड करून घेतलेली आहे। बघा ब्लाऊजचा लुकही पाहू शकता, खूप सुंदर आलेला आहे इथे। बघा इथे पफ बघा किती सुंदर आलेला आहे, गळ्याचा आकार बघा, बगलेचे दोन्ही बघा इथे कुठेही कमी जास्त मी कटिंग केलेलं नाही, फक्त जे कटिंग केलेलं होतं त्याच्यातच स्टिचिंग केलेलं आहे। श्री स्वामी समर्थ।